नमस्कार मित्रांनो, मुरांबा या मालिकेत 6 सप्टेंबरच्या भागात असं दाखवलं आहे की रमा ही अक्षयच्या घरी गणपतीच्या निमित्ताने आलेली असते आणि ती बाहेर हॉलमध्ये सोफ्यावर झोपलेली असते। वातावरण थंड असल्यामुळं अक्षय हा तिच्यासाठी रजाई घेऊन बाहेर आलेला असतो आणि अक्षय थोडा लांबच उभं राहून मनातल्या मनात बोलतो की तुझं आणि माझं नातं कधीच तुटलं आहे, पण तुझ्याबद्दल वाटणारी काळजी अजूनही तशीच आहे। आता काळजी वाटते म्हणजे प्रेमही असणारच, म्हणजेच अक्षयला कुठे ना कुठे का होईना पण रमाबद्दल असलेलं प्रेम हे अजून तसंच असतं आणि तो तिला लांबूनच बघून बोलत असतो आणि त्याची तिला काळजी वाटत असल्यामुळेच तो तिला पांघरायला घेऊन बाहेर आलेला असतो। तेवढ्यात हवेची झुळूक येते आणि दिवा गणपतीच्या पुढचा विजायला लागतो। अक्षय गणपतीकडे धाव घेतो आणि दिव्याला हात लावतो, दिवा विझू नाही म्हणून। तेवढ्यात रमा ही जागी होते आणि देवापाशी येते आणि ती दिव्यात तेल ओतते आणि म्हणते, जोपर्यंत मी ह्या घरात आहे तोपर्यंत हा दिवा असाच तेवत राहील। असं बोलल्यानंतर न अक्षय तिच्याकडे एकसारखा बघतच राहतो आणि रमा ही अक्षयच्या हाताला हात लावून दिव्याला हात लावते, जेणेकरून ती वात अशीच जळत राहावे। आणि आता अक्षय मनातल्या मनात विचार करत असतो, ही एवढा चांगला विचार करत असते, मग ही माझ्यासोबत अशी एवढी वाईट कशी काय वागली, ही नक्की कशी आहे। आता अक्षयला तिच्याबद्दल खूप सारे प्रश्न पडलेले असतात, कारण की ती जिथे कुठे चुकीचं घडत असेल तिथं ती लोकांना सुनवत असते की हे चुकीचं आहे, बरोबर आहे, हे अक्षयने नोट केलेलं असतं। पण अक्षय असं बोलत असतो की ही माझ्या मुलीसोबतच अशी का वागली, माझ्या मुलीला एवढी तहानी ती सोडून कशी काय जाऊ शकते, ही नक्की रमा खरी कशी आहे। आता अक्षयच्या मनात खूप सारे प्रश्न पडलेले असतात। आता रमा गणपतीच्या निमित्ताने का होईना पण अक्षयला खरं सगळं सांगेल का, तसंच इरावतीचा खरा चेहरा, तिचा प्लॅन अक्षयला सांगेल का ना अक्षय हे सगळं समजून घेईल का, हे आपल्याला येणाऱ्या पुढील भागातच कळेल। अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा। धन्यवाद।